हाय गाईज, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे टॉमॅटोची कोशिंबीर कशी करायची. प्रोटीन रिच टॉमॅटोची कोशिंबीर किती छान कलरफुल दिसते ना, आणि टेस्ट पण खूप मस्त असते. कोणी लहान मोठं कोणीही खाऊ शकतं अशी कोशिंबीर आहे. आणि ही तुम्ही अशीच खाता, म्हणजे जेवणाबरोबरच खायला पाहिजे असं काही नाही. खूप टेस्टी आणि छान बनते ही. अशी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तर त्यासाठी मी 2 मोठे टोमॅटो पिकलेले कापले आहेत. एक अर्धा अर्धा पण नाही, अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबू घेतला आहे मी. आणि माझ्याकडे एक काकडी होती, त्यातली अर्धी घेतली आहे. आणि अर्धं गाजर घेतलं आहे बारीक कापून. तुम्ही तुमच्या हिशोबाने वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, पण मी सध्या जे वापरले तेच वापरून तुम्ही आधी रेसिपी करून बघा. तर हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी एक 2 चमचे ओलं खोबरं घेतलं आहे. ओलंच खोबरं टाकायचं, सुकं खोबरं नाही टाकायचं. तर 2 चमचे ओलं खोबरं याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. खोबऱ्याने खूप छान लागतं, खूप टेस्ट त्याची वेगळीच होते. त्याच्यानंतर मी लिंबू पिळून घेतलं, अर्ध्यापेक्षा अर्धं लिंबू म्हणजे पाव लिंबू मी पिळलं आहे त्याच्यामध्ये. जास्त पण नाही पिळायचं, आंबट लागतं ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे उकडलेले मके जे माझ्याकडे असतात फ्रीजमध्ये, मी कधी कधी कच्चे आणून ठेवते किंवा उकडून ठेवते, ते मी थोडेसे टाकले आहेत. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते आहे भाजलेले शेंगदाणे, थोडंसं क्रंचसाठी, म्हणजे क्रंची लागतात मध्ये, त्यामुळे भाजलेले शेंगदाणे टाकते. हे आहेत उकडलेले चणे, माझ्याकडे उकडलेले होते ते मी त्याच्यामध्ये टाकते. ह्याच्यामुळेच त्याच्यामध्ये प्रोटीनचा भाग हाच आहे, ह्याच्यामुळे प्रोटीन वाढतं. त्यामुळे तुमच्याकडे जे काही चणे असतील किंवा मूग असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. शेंगदाणे टाकलेत मी, शेंगदाणे थोडे टाकलेत कारण ऑलरेडी मी खोबरं त्याच्यामध्ये टाकलं आहे दोन्ही. त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे टाकायचे चवीपुरतं. याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घेऊ शकता. फक्त टोमॅटोची कोशिंबीर पण बनते, फक्त काकडीची पण बनते, त्याला खमंग काकडी म्हणतात. आणि आता ह्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे याची फोडणी. तर मी फोडणीचं भांडं गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये घरचं तूप घातलं आहे, 1 चमचा साजूक तूप. ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण फोडणीसाठी आपण तेल किंवा तूप पूर्ण गरम करतो. तर ते गरम करत ठेवलं आहे मी. बाजूला माझी दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. आमटी चवळीची ठेवली आहे बाजूला, आणि म्हटलं आता कोशिंबीर करून घ्यावी आणि त्याची रेसिपी पण शूट करावी. तर तेल तापले, त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कढीपत्ता. त्याच्यामध्ये नंतर जाईल मोहरी, थोडंसं जिरं जास्त नाही टाकत मी, जिरं थोडं कमी टाकलं आहे मोहरीच्या हिशोबाने. आणि थोडासा हिंग टाकायचा. फोडणी तयार झाली आहे, लगेच बंद करायची, करपायला नाही द्यायची. आणि ही फोडणी नंतर कोशिंबिरीमध्ये आपल्या टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करते आणि माझी कोशिंबीर रेडी झालेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडीशी साखर याच्यामध्ये किंवा गूळ टाकू शकता, पण मी टाकलेलं नाही आहे. पण त्याने पण चव खूप एनहान्स होते. साखरेने थोडीशीच टाकायची, एकदम थोडीशी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की म्हणजे नक्की घरी करून बघा, आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना शेअर करा, जे अशा रेसिपीजच्या शोधात असतात, हेल्दी रेसिपीज ज्या टेस्टी पण असतील आणि हेल्दी पण असतील. तर ही प्लीज शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.